की पोरं पण ना खेळायच्या गाड्यात डब्बा पण घेऊन जायचं विसरतो. सासूबाई, तुम्ही काय झाडून घेताय? मी घेते ना झाडून. अगं मग मी झाडू मारल्याने काय होतंय, तोपर्यंत तू फरची पुसून घे, मग दोघी बसाल रिकाम्या. बरं ठीक आहे. सासूबाई, तुम्ही का भांडे घासतायत? का माझ्या डोक्यावर पाप पाडून ठेवतायत? अगं असं कोणत्या पुस्तकात लिहिलंय का सासूने काम केलं सुनाच्या डोक्यावर पाप चढत? अहो तसं नाही सासूबाई, पण एखाद्या शेजाऱ्या पाजाऱ्याने बघितलं तर काय म्हणतील, सुनेने सासूला कामाला लावलं म्हणून. अगं आपलं घर आहे, आपण दोघे मिळून काम केल्याने काय आहे, आणि लोकांचं काय आहे, लोकांना तर बोलायलाच पाहिजे. लोकांचं काय हे कानाने ऐकायचं आणि हे कानाने सोडून द्यायचं. आता तुला एक गोष्ट सांगते, आता पोरांचे पेपर आले तर त्यामुळे लवकर चपात्या बनवून घे आणि पोरांचा अभ्यास घे, तोपर्यंत भांडे बिंडे मी आवरून घेते. बरं, ते काम तर मी करेनच सासूबाई, पण मला ना तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. बाकीचे सासू आणि सुना किती भांडत असतात आणि आपण बघा किती मिळून मिसळून राहतो ना, असं का? अगं मी काय तुझ्या बरोबर सासूरवास करणार? माझ्या सासूनीच माझ्यावर कधी सासूरवास केला नाहीये. मला असं तळहाताच्या फळावाने जपली माझी सासू आणि प्रत्येक कामात मदत करायची. हा सुनबाई, तुला सांगते, भविष्यात कधी तुझी सून येईल तेव्हा तू पण तिच्या संग असं प्रेमानेच राहायचं. प्रेमानेच माणसाचे मन जिंकले जाते तर. ठीक आहे.